नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीनियस कॉमर्स क्लासेस लोहा या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्ट मधलं जे काही पहिलं प्रकरण आहे फायनल अकाउंट, या फायनल अकाउंटचा आपल्याला आज पहिला सॉल्व प्रॉब्लेम पाहायचा आहे। ठीक आहे, हे पहिला प्रॉब्लेम अभ्यासत असताना तुम्हाला स्क्रीनवर या अगोदर प्रॉब्लेम दिसला असेल। ठीक आहे, तो प्रॉब्लेम तुम्ही काय करा, लिहून घ्या। तो प्रॉब्लेम लिहून घेणं यासाठी कारण मी जो आहे प्रॉब्लेमचं सोल्युशन सांगत असताना तुम्हाला त्या प्रॉब्लेमची म्हणजे एकंदरीत तुम्ही लिहून घेतल्यामुळे तुम्हाला ते समजून घेण्यास काय होईल, मदत होईल। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, एक काम करायचे, प्रॉब्लेम तुम्ही लिहून घेतल्याच्या नंतर तुम्ही स्क्रीनवर पहा की ज्या घटकावर ऍडजस्टमेंट विचारलेली आहे, ज्या पदावर ऍडजस्टमेंट विचारलेली आहे त्या पदाला आपण काय केलं आहे, टिक मार्क केलेला आहे बघा। ठीक आहे, मग तुम्ही पण तसं काय करा, टिक मार्क करून घ्या, कारण तुम्हाला त्या पदावर ऍडजस्टमेंट आहे हे लवकर समजेल। ओके, आता प्रत्यक्षामध्ये आपण प्रॉब्लेम शिकवण्यास सुरुवात करूया। पहा प्रॉब्लेम, दया अँड क्षमा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशियो ऑफ 1:1 फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडिशनल इन्फॉर्मेशन। प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला त्यांनी काय केलं आहे की दोन भागीदार आहेत बघा। दोन भागीदार कोणते कोणते, दया आणि क्षमा। हे दोन भागीदार जे आहेत त्या दोन भागीदारांचं प्रॉफिट अँड लॉसेस डिवायडेशन करण्याचे काय रेशिओ आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, दया अँड क्षमा हे दोन जे पार्टनर्स आहेत, ठीक आहे, यांचा प्रॉफिट अँड लॉसेस डिवायडेशन करण्याचे काय रेशिओ आहे, रेशिओ किती दिला आहे, 1:1 म्हणजे एकास एक असं काय दिलेलं आहे, प्रमाण दिलेलं आहे। आणि त्यांनी समजा आपल्याला काय बोललं, एक ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट, ज्याला की आपण ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणतो। ठीक आहे, हे ट्रायल बॅलन्स आणि ऍडिशनल इन्फॉर्मेशनच्या आधारे आपल्याला काय प्रिपेअर करायचं आहे, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट आपल्याला काय करायचं आहे, प्रिपेअर करावयाचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला पहिलं पद काय आहे, स्टॉक 1 एप्रिल 2018, त्याचा अमाउंट किती दिला आहे, 65,000 म्हणजे 65,000 रुपये ओपनिंग स्टॉक। आता हे जे स्टॉक आहे हा स्टॉक कोणता आहे, ओपनिंग स्टॉक आहे। आता ओपनिंग स्टॉक म्हटल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे। ओपनिंग स्टॉक काय आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे। म्हणून या ओपनिंग स्टॉकचा इफेक्ट जो आहे, ओपनिंग स्टॉकचा इफेक्ट कुठं होणार, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला। कुठं होणार, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला। तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, हे जे ट्रेडिंग अकाउंट आहे हे ट्रेडिंग अकाउंटला दोन साइड असतात। ठीक आहे, एक म्हणजे कोणती, डेबिट साइड, आणि दुसरी म्हणजे कोणती, क्रेडिट साइड। तर आपल्याला शॉर्टकट मध्ये काय म्हणूया, डीआर साइड आणि सीआर साइड। ठीक आहे, तुम्हाला पण समजून घेण्यास काय होईल, मदत होईल। मग सगळ्यात महत्त्वाचं हे जे स्टॉक आहे ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉकचा इफेक्ट कुठं होणार, ट्रेडिंग अकाउंटच्या डीआर साइडला। कुठं होणार, ट्रेडिंग अकाउंटच्या डीआर साइडला। पण हे जे अकाउंट आहे, अकाउंटवरच्या पदांचा परिणाम करत असताना डेबिटला जर आपण परिणाम करत असाल तर टू म्हणायचं। डेबिटला जर परिणाम करत असेल काय म्हणायचं, टू, आणि जर क्रेडिटला परिणाम करत असेल काय म्हणायचं, बाय म्हणायचं, टू बाय। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, स्टॉक जो आहे ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉकचा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटचा आपण डीआर साइडला केला आहे, टू ओपनिंग स्टॉक। त्याचा आउटर कॉलम मध्ये आपण डायरेक्ट अमाउंट घेतलेला आहे, किती आहे, 65,000 म्हणजेच 65,000 रुपये डायरेक्ट आपण काय केले आहे, आउटर कॉलम मध्ये घेतलेले आहे। त्यानंतर नेक्स्ट गिवन बिल्स रिसिवेबल, पुढचं पद कोणतं आहे, बिल्स रिसिवेबल। आता बिल्स रिसिवेबल काय आहे, त्यावर बघा ऍडजस्टमेंट आहे बघा, बिल्स रिसिवेबल वर काय आहे, ऍडजस्टमेंट आहे। आता ऍडजस्टमेंट असल्यामुळे सर्वप्रथम हे बिल्स रिसिवेबल जे आहे ही एक प्रकारची काय आहे, ऍसेट आहे। बिल्स रिसिवेबल एक प्रकारचे काय आहे, ऍसेट आहे। ऍसेट असल्यामुळे याचा इफेक्ट जो आहे, याचा इफेक्ट कुठं होणार, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला। आता ही आहे बॅलन्स शीट, ही आहे लिएबिलिटी साइड, आणि ही कोणती आहे, ऍसेट साइड आहे। बॅलन्स शीटची ही लिएबिलिटी साइड आणि ही कोणती साइड आहे, ऍसेट साइड। मग बिल्स रिसिवेबल ही एक प्रकारची ऍसेट आहे। ऍसेट असल्यामुळे बिल्स रिसिवेबलचा इफेक्ट कुठं होणार, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला। मग या ठिकाणी आपण बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला इफेक्ट केलाय बघा। बिल्स रिसिवेबल किती आहे, 28,000 म्हणजेच 28,000 रुपये। त्याचा इफेक्ट आपण कुठे केला आहे, इनर कॉलम मध्येच। का बरं, कारण त्यावरती काय आहे, ऍडजस्टमेंट आहे। आता बिल्स रिसिवेबल यावर ऍडजस्टमेंट काय बघा, बिल्स रिसिवेबल ऍडजस्टमेंट किती नंबरची आहे बघा,
थर्ड नंबरचे ऍडजस्टमेंट बघा. थर्ड नंबर बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर्ड बिल्स ऑफ 3000. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे डिसऑनर्ड जे आहे समजा हे बिल्स रिसिवेबलचं ठीक आहे. बिल्स डिसऑनर्ड म्हणल्याच्या नंतर त्याचे किती इफेक्ट होणार? 2 इफेक्ट होणार. याचे इफेक्ट किती होणार? 2 इफेक्ट होणार. तुम्ही पाहू शकता. फर्स्ट इफेक्ट काय सांगितलेला आहे? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. फर्स्ट इफेक्ट काय सांगितलेला आहे? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला बिल्स रिसिवेबल मधून काय करा? लेस करा. बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला बिल्स रिसिवेबल मधून काय करा? लेस करा. आणि सेकंड इफेक्ट काय सांगितलेला आहे? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडलाच कुठं? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला डेटर्स मध्ये काय करा? ऍड करा. बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला डेटर्स मध्ये काय करा? ऍड करा. मग या बिल्स डिसऑनर्डचा पहिला परिणाम आपल्याला काय करायचा? पहिला इफेक्ट काय करायचा आहे की बिल्स रिसिवेबल मधून लेस करायचे. या ठिकाणी आपण लेस केले पहा. लेस बिल्स डिसऑनर्ड किती रुपये आहे? 3000 रुपये. 3000 रुपये या ठिकाणी आपण काय केले? लेस केले. लेस केल्याच्या नंतर आउटर कॉलम मध्ये किती आले? 25,000 म्हणजेच 25,000 रुपये आपण काय केले आहेत? आउटर कॉलम मध्ये घेतलेले आहे. याचं जे कॅल्क्युलेशन आहे याचा आपण बाहेर किती दिलेला आहे? 25,000. इथपर्यंत झालं. त्यानंतर आता या ठिकाणी दुसरा इफेक्ट काय करायचंय? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला डेटर्स मध्ये काय करायचंय? ऍड करायचंय. मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या डीआर साइडला पहा डेटर्स दिले का? दिले का डेटर्स? ठीक आहे दिले पहा. सन्ड्री डेटर्स म्हणून दिलेला आहे. किती त्याचा अमाउंट? 1,32,500. 1,32,500. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे डेटर्स जे आहे हे डेटर्स एक प्रकारची काय आहे? ऍसेट आहे. ऍसेट असल्यामुळे याचा इफेक्ट कुठं होणार? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. पण आपण परिणाम कुठे केला? इफेक्ट कुठे केला आहे? इनर कॉलम मध्ये केला आहे. का? तर त्यावरती काय आहे? ऍडजस्टमेंट आहे. मग आपण इनर कॉलम मध्ये घेतलंय सन्ड्री डेटर्स किती आहे? 1,32,500. आता त्यावरती ऍडजस्टमेंट काय होती? बिल्स रिसिवेबलची ऍडजस्टमेंट होती बघा. बिल्स डिसऑनर्डची. ठीक आहे. आता काय करायचंय? बिल्स डिसऑनर्ड आपण काय केलं आहे? बिल्स रिसिवेबल मधून लेस केले. दुसरा इफेक्ट काय करायचंय? डेटर्स मध्ये ऍड करायचे. या ठिकाणी आपण ऍड केले बघा. बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड किती रुपये आहे? 3000 रुपये. ठीक आहे. हे आपण काय केले? डेटर्स मध्ये ऍड केले. 3000 रुपये आपण बिल डेटर्स मध्ये ऍड केल्याच्या नंतर त्याचं कॅल्क्युलेशन किती येईल? 1,35,500. त्याचं कॅल्क्युलेशन किती येईल? 1,35,500. परंतु डेटर्सची जे काही अमाऊंट आहे ती अमाऊंट काय करायची? इनर कॉलम मध्येच लिहायची. का? तर त्या डेटर्सवर अजून काही ऍडजस्टमेंट आहे यासाठी. ओके. हे झालं बिल्स रिसिवेबलचा आपण इफेक्ट केलेला आहे. त्यानंतर डेटर्सवर जे ऍडजस्टमेंट आहे ते ऍडजस्टमेंट आपण अगोदर सोडून घेऊया. ओके. आता डेटर्सवर ऍडजस्टमेंट किती नंबरचे आहेत पहा. डेटर्सवर ऍडजस्टमेंट बघा 5 नंबर आणि 6 नंबरचे आहे बघा. 5 नंबर आणि 6 नंबरचे ऍडजस्टमेंट आहे. 5 नंबरचे ऍडजस्टमेंट काय आहे? राईट ऑफ 1,800 म्हणजे 1,800 as bad debts and mention RDD at 5% on sundry debtors. ही एक ऍडजस्टमेंट आहे. आणि 6 नंबरची कोणती आहे? गुड्स ऑफ 6,000 were sold but no entry was made in the books of accounts. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या डेटर्सवर 2 ऍडजस्टमेंट आहेत. मग त्यापैकी समजा नेमकं कोणती ऍडजस्टमेंट अगोदर सोडवायची? कोणती ऍडजस्टमेंट अगोदर सॉल्व्ह करायची ती पहा. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅड डेब्टची जे ऍडजस्टमेंट आहे की अगोदर नाही सोडवायची. ठीक आहे. नंतर सोडवायची. बाकीच्या अगोदर ऍडजस्टमेंटचा परिणाम केल्याच्या नंतर. तर 6 नंबरचे ऍडजस्टमेंट जे आहे तिचा आपण अगोदर इफेक्ट करूया. तर गुड्स ऑफ 6,000 were sold but no entry was made in the books of accounts. म्हणजे या ठिकाणी काय झालं आहे की वस्तूची विक्री केलेली आहे. गुड्स म्हणजेच काय? वस्तू, माल. ठीक आहे. मालाची विक्री केलेली आहे परंतु विक्री पुस्तकात म्हणजेच लेखा पुस्तकामध्ये त्याची काय केलेली नाही? एंट्री केलेली नाही. म्हणजे ही अनरेकॉर्डेड सेल्स आहे. ही जी सेल्स आहे ही कोणती आहे? अनरेकॉर्डेड सेल्स आहे. आता अनरेकॉर्डेड सेल्स म्हटल्यानंतर याचे इफेक्ट किती होणार? 2 इफेक्ट होणार. पहिला इफेक्ट पाहू शकता तुम्ही. पहिला इफेक्ट काय सांगितलंय? ट्रेडिंग अकाउंटच्या शेअर साइडला. कुठं? ट्रेडिंग अकाउंटच्या शेअर साइडला सेल्स मध्ये काय करा? ऍड करा. ट्रेडिंग अकाउंटच्या शेअर साइडला सेल्स मध्ये काय करा? ऍड करा. आणि दुसरा इफेक्ट काय सांगितलाय? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. दुसरा इफेक्ट काय सांगितलाय पहा. बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला डेटर्स मध्ये काय करा? ऍड करा. बरोबर आहे ना? मग या
ऍडजस्टमेंटच्या सोल्युशन नुसार आपल्याला काय करायचे, इफेक्ट करायचे. मग पहिला इफेक्ट, फर्स्ट इफेक्ट काय सांगितलेला आहे की ट्रेडिंग अकाउंटच्या शेअर साईडला सेल्स मध्ये काय करा, ऍड करा. पण यासाठी आपल्याला सेल्स माहिती असणं काय आहे, आवश्यक आहे. मग सेल्स कोण्या बाजूला असते पहा, कोण्या साईडला असते, ट्रायल बॅलन्सच्या शेअर साईडला असते पहा. मग ट्रायल बॅलन्सच्या शेअर साईडला पहा सेल्स दिले का, दिलेला आहे. किती आहे अमाउंट, 2,85,500 आहे बघा, आहे का, 2,85,500. मग काय करा की सेल्सची जे अमाऊंट आहे ती ट्रेडिंग अकाउंटच्या शेअर साईडला इनर कॉलम मध्ये घ्यायची. ठीक आहे. मग आपल्या ठिकाणी आपण घेतले बघा बाय सेल्स, ही ट्रेडिंग अकाउंट शेअर साईट आहे. शेअर साईटला आपण घेतले बाय सेल्स, इनर कॉलम मध्ये 2,85,500. ठीक आहे. त्यावर सब ऍडजस्टमेंट काय होती की अनरेकॉर्डेड सेल्स. अनरेकॉर्डेड सेल्स म्हणजे काय, ज्याची काय केली नाही, कसल्याही प्रकारची एंट्री केलेली नाही. सेल्स केल्या बरोबर आहे पण काय केलेलं नाही, एंट्री केलेली नाही. आपल्या एंट्री करून घ्यायची. मग फर्स्ट इफेक्ट काय करायचा, अनरेकॉर्डेड सेल्सचा सेल्स मध्ये ऍड करायची. या ठिकाणी आपण केले बघा ऍड अनरेकॉर्डेड सेल्स. किती आहे, 6,000 म्हणजे 6,000 रुपये आहेत. ते काय करायचे, ऍड करायचे. मग 2,85,500 मध्ये 6,000 रुपये ऍड केल्याच्या नंतर यांचं कॅल्क्युलेशन किती येईल, 2,91,500. ते काय करायचे, इनर कॉलम मध्येच लिहायचे. का तर यावर आणखी एक पद आहे जे की बघा सेल्स रिटर्न असते. बरोबर, काही जर आपण सेल केली असेल आणि ते काही कारणास्तव, ठीक आहे, एनी रिझन जर आपण ते काय केलं असेल, रिटर्न केलं असेल, तर ते सेल्स म्हणून काय करायचं असते, लेस करायचं असते. या ठिकाणी पहा तुम्ही ट्रायल बॅलन्सच्या डेअर साईडला सेल्स रिटर्न दिले का, पहा बरं, सेल्स रिटर्न दिले का, ठीक आहे बघा. सेल्स रिटर्न किती आहे, 2,000 आहे का, ओके. मग काय करायचंय, त्या सेल्स मधून जे काही कॅल्क्युलेशन आलेलं आहे या कॅल्क्युलेशन मधून सेल्स रिटर्न काय करायचंय, लेस करायचे. या ठिकाणी आपण लेस केले बघा. सेल्स रिटर्न किती आहे, 2,000 म्हणजे 2,000 रुपये वजा केल्याच्या नंतर त्याचा अमाऊंट आउटर कॉलम मध्ये किती येईल सेल्सचं, 2,89,500. 2,89,500 रुपीज. ओके. त्यानंतर हे झालं समजा अनरेकॉर्डेड सेल्सचा फर्स्ट इफेक्ट. दुसरा इफेक्ट कुठं होणार, बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला डेटर्स मध्ये काय करायचे, ऍड करायचे. मग या ठिकाणी बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला आपण डेटर्स घेतले. किती आहे, 1,32,500. त्यामध्ये आपण हे जे बिल्स रिसिवेबल डिसऑनर्डचे जे आहे 3,000 रुपये ते काय केले आहेत, ऍड केले आहेत. त्याचं कॅल्क्युलेशन किती आलं होतं, 1,35,500. त्यामध्ये आणखी काय ऍड करायचंय, अनरेकॉर्डेड सेल्स. आता अनरेकॉर्डेड सेल्स किती आहेत, 6,000 रुपये. ते काय करायचे, ऍड करायचे. या ठिकाणी आपण 6,000 रुपये ऍड केले. त्याचे कॅल्क्युलेशन किती आले, 1,41,500. ओके. ते आपण आणखी काय केले, इनर कॉलम मध्येच घेतले. का तर डेटर्स वर अजून काही ऍडजस्टमेंट आहेत त्यांचे आपले इफेक्ट करायचे. हे झाला 6 नंबरच्या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट. ओके. आता 5 नंबरच्या ऍडजस्टमेंट पहा. 5 नंबरच्या ऍडजस्टमेंट काय आहे, राईट ऑफ 1,800 ऍज बॅड डेब्ट्स अँड मेन्शन RDD ऍट 5%. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं, बॅड डेब्ट्स, बॅड डेब्ट्सचा इफेक्ट करायचा आहे. आता बॅड डेब्ट जे आहे ऍडजस्टमेंट मधला बॅड डेब्ट्स म्हणलं की हा न्यू झाला. ऍडजस्टमेंट मधला बॅड डेब्ट कोणता असतो, न्यू असतो. आणि ट्रायल बॅलन्स मध्ये ऍडजस्टमेंट, ट्रायल बॅलन्स मध्ये जर बॅड डेब्ट असेल ते कोणता असते, ओल्ड असते. ओके. आता न्यू बॅड डेब्ट म्हटलं, न्यू बॅड डेब्टचे इफेक्ट बघा किती होतात, 2 इफेक्ट होतात. फर्स्ट इफेक्ट काय सांगितलंय, बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला, कुठं, बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला डेटर्स मधून काय करा, लेस करा. बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला डेटर्स मधून काय करा, लेस करा. आणि दुसरा इफेक्ट काय सांगितलंय, पीएल अकाउंटच्या डीआर साईडला म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ओल्ड बॅड डेब्ट्स मध्ये काय करा, ऍड करा. जे काही पीएल अकाउंटच्या डीआर साईडला ओल्ड बॅड डेब्ट्स असेल तर ओल्ड बॅड डेब्ट्स मध्ये काय करायचे, ते न्यू बॅड डेब्ट्स ऍड करायचे. ओके. आता पहिला इफेक्ट आपण करूया की बॅलन्स शीटच्या ऍसेटला डेटर्स मधून काय करतात, लेस करतात. या ठिकाणी आपण डेटर्सचे अमाऊंट जे आहे समजा 1,41,500, त्यामध्ये या ठिकाणी आपण लेस केले पहा बॅड डेब्ट्स किती, 1,800 रुपये. 1,41,500 मधून 1,800 लेस केले तर त्याचं कॅल्क्युलेशन किती येईल खाली, 1,39,700. किती येईल, 1,39,700. इथपर्यंत झालं. ओके. हे झालं फर्स्ट इफेक्ट. आता याचा आपल्याला दुसरा इफेक्ट करायचा आहे, कुठं, पीएल अकाउंटच्या डेअर साईडला. तो आपण थोडासा नंतर करूया कारण आरडीडी इफेक्ट करायचा राहिलाय. आरडीडीचा इफेक्ट केला की दोन्हीची आपण एकदाच इफेक्ट करूया.
ओके, तर पहा हे आपण 1,39,700 कॅल्क्युलेशन आलं होतं. त्यावर पुढे काय सांगितलंय, अँड मेन्शन आरडीडी. आरडीडी मीन्स रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स. आरडीडी मीन्स काय, रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स. मग रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट जे आहे समजा, हे काय करायचे आपल्याला त्या कॅल्क्युलेशन वर काढायचे 1,39,700 वर. कसं काढायचं ते पहा, वर्किंग नोट मध्ये पहा तुम्ही. 1,39,700 गुणिले किती पर्सेंट सांगितलंय, 5% गुणिले 5 भागिले 100. हे 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 5 7 35, 35 ला 5 हात चाले 3. ठीक आहे, 5 न 45, 45 आणि 3 48, 48 ला 8 हात चाले 4, 5 त्रिक 15, 15 4 19, 19 ला 9 हात चाले 1, 5 1 5 आणि 6 म्हणजे किती आले, 6,985. किती आले, 6,985. हे काय आलंय, आरडीडी आलाय, न्यू आरडीडी. आता न्यू आरडीडी म्हटल्याच्या नंतर न्यू आरडीडी चे पण किती इफेक्ट होणार, 2 इफेक्ट. फर्स्ट इफेक्ट तुम्ही पाहू शकता. फर्स्ट इफेक्ट कुठे होणार, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला डेटर्स मधून काय करा, लेस करा. बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला डेटर्स मधून काय करा, लेस करा. आणि सेकंड इफेक्ट पीएल अकाउंटच्या डीआर साइडला, पीएल अकाउंटच्या डेबिट साइडला ओल्ड बॅड डेब्ट्स मध्ये काय करा, ऍड करा. ओल्ड बॅड डेब्ट्स मध्ये काय करा, ऍड करा. मग आपण फर्स्ट इफेक्ट करूया कुठं, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला डेटर्स मध्ये काय करूया, लेस करूया. ठीक आहे, पहा डेटर्सचा अमाउंट किती होतं, 1,39,700 मायनस आरडीडी 5% किती आहे, 6,985. हे लेस केल्याच्या नंतर आउटर कॉलम मध्ये डेटर्सचा अमाउंट किती येईल, 1,32,715. तर या ठिकाणी आरडीडी आपण लेस केल्याच्या नंतर 6,985 जर लेस केले तर आउटर कॉलम मध्ये किती येतात, 1,32,715. मग या ठिकाणी आपण बॅड डेब्ट्स आणि आरडीडी याची फर्स्ट इफेक्ट केलेली आहे. पहिला एक आपण इफेक्ट केलेला आहे. दुसरा इफेक्ट कुठं होणार, पीएल अकाउंटच्या डीआर साइडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला ओल्ड बॅड डेब्ट्स मध्ये काय करायचे, ऍड करायचे. परंतु ओल्ड बॅड डेब्ट्स मध्ये ऍड करण्यापूर्वी तुम्ही काय करा, हे स्ट्रक्चर आहे बॅड डेब्ट्स, ते स्ट्रक्चर तुम्ही पाहून घ्या. स्ट्रक्चर मध्ये काय सांगितले बघा, बॅड डेब्ट्स सांगितले, अंडरलाईन केलं आहे त्याला बघा. बॅड डेब्ट्स त्यामध्ये अगोदर काय घ्यायचे, सुरुवातीला काय घ्यायचे, ओल्ड बॅड डेब्ट्स. अगोदर काय घ्यायचे, ओल्ड बॅड डेब्ट्स. आता ओल्ड बॅड डेब्ट्स म्हटलं शी कुठं असते, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला असते. ओल्ड बॅड डेब्ट्स कुठं असते, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला. मग ते काय करायचं, अगोदर इनर कॉलम मध्ये घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये काय ऍड करायचंय, ऍड न्यू बॅड डेब्ट्स. त्यामध्ये ऍड काय करायचं, ओल्ड बॅड डेब्ट्स मध्ये काय ऍड करायचंय, न्यू बॅड डेब्ट्स. आता न्यू बॅड डेब्ट्स म्हटलं शी कुठं असते, ऍडजस्टमेंट मध्ये, म्हणजे हे ऍडिशनल आहे. हे कोणतं आहे, ऍडिशनल. ठीक आहे, न्यू बॅड डेब्ट्स ऍड केल्याच्या नंतर त्यामध्ये आणखी काय ऍड करायचे, ऍड न्यू आरडीडी. न्यू आरडीडी हे पण काय करायचे, ऍड करायचे. हे कसं असते, ऍडिशनल असते. मग हे तिन्हीचं कॅल्क्युलेशन करायचं, ओल्ड बॅड डेब्ट्स, न्यू बॅड डेब्ट्स आणि न्यू आरडीडी. या तिन्हीचं कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर त्याच्या कॅल्क्युलेशन मधून काय लेस करायचंय, ओल्ड आरडीडी. आता ओल्ड आरडीडी म्हटलं शी कुठं असते, ट्रायल बॅलन्सच्या सीआर साइडला असते. त्या स्ट्रक्चर नुसार आपण आता काय करूया, पीएल अकाउंटच्या डेबिट साइडला इफेक्ट करूया. या ठिकाणी पहा तुम्ही, आपण घेतले बघा 2 बॅड डेब्ट्स. 2 बॅड डेब्ट्स घेतले. ठीक आहे, फर्स्ट आपण काय घेतलेलं आहे पहा, ओल्ड बॅड डेब्ट्स. आता हे ओल्ड बॅड डेब्ट्स कुठं असते, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला असते. मग घेतले का आपण किती रुपये आहे, 1,000 रुपये आहे. मग ओल्ड बॅड डेब्ट्स घेतल्याच्या नंतर त्यामध्ये काय ऍड करायचे, न्यू बॅड डेब्ट्स. त्यामध्ये ऍड काय करायचे, न्यू बॅड डेब्ट्स किती आहे, 1,800 रुपये. 1,800 रुपये घेतले. त्यानंतर आणखी ऍड काय करायचे, ऍड न्यू आरडीडी. त्यामध्ये आणखी ऍड काय करायचे, न्यू आरडीडी. त्याचा अमाउंट किती आहे, 6,985. ओके, मग या तिन्हीचं कॅल्क्युलेशन करायचे. कशा कशाचं, ओल्ड बॅड डेब्ट्स, न्यू बॅड डेब्ट्स अँड न्यू आरडीडी. तिन्हीचं कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर तिन्हीचं कॅल्क्युलेशन किती आले, 9,785. तिन्हीचं कॅल्क्युलेशन किती आले, 9,785. आता यामधून काय लेस करायचंय,
ओल्ड आरडीडी लेस करायचे. आता ओल्ड आरडीडी कुठे असते? ट्रायल बॅलन्सच्या सीआर साईडला असते. मग ट्रायल बॅलन्सच्या सीआर साईडला ओल्ड आरडीडी दिले का? दिले पहा 1800 आहे. मग आपण या ठिकाणी काय केले? लेस केले. पहा 9785 मधून 1800 लेस केले तर आउटर कॉलम मध्ये किती येतात? 7985. आउटर कॉलम मध्ये किती येतात? 7985. इथपर्यंत समजले? ठीक. पुढे पहा, आपण कुठपर्यंत घेतलं होतं? बिल्स रिसिवेबल घेतलं होतं. त्यानंतर पुढचं पद आहे बघा, वेजेस अँड सॅलरीज. काय आहे? वेजेस अँड सॅलरीज. आता वेजेस अँड सॅलरी म्हटल्याच्या नंतर अगोदर कोणतं पद आहे, म्हणजे नाव अगोदर कोणतं आहे ते पाहायचं. अगोदर वेजेस आहे आणि नंतर काय आहे? सॅलरी आहे. आता वेजेस म्हटल्याच्या नंतर हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. वेजेस हे काय आहे? डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस असल्यामुळे या वेजेसचा इफेक्ट कुठं होणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डीआर साईडला होणार. कुठं होणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डीआर साईडला. मग हे ट्रेडिंग अकाउंट आहे, त्या डीआर साईड म्हणजे डेबिट साईडला आपण परिणाम केलाय बघा, इफेक्ट केलाय बघा टू वेजेस अँड सॅलरीज. त्याचा अमाऊंट किती आहे? 9000 रुपये, 9000 रुपये. ओके, आपण काय केले आहे? घेतलेले आहे. त्यानंतर त्यामध्ये ऍडजस्टमेंट होती का? नव्हती. डायरेक्ट आपण आउटर कॉलम मध्ये घेतले. पुढचं काय आहे? सन्ड्री डेटर्स. आता सन्ड्री डेटर्सचा आपण इफेक्ट केला बघा आताच. ठीक आहे. त्यानंतर पुढचं काय आहे? बॅड डेट्स. याचा पण आपण इफेक्ट केलाय. त्यानंतर परचेसेस. पुढचं काय आहे? परचेसेस. आता परचेसेस म्हटल्याच्या नंतर हा पण काय आहे? डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. परचेसेस काय आहे? डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस असल्यामुळे हे परचेसेसचा अमाऊंट जे आहे ते कुठे घ्यायचं? ट्रेडिंग अकाउंटच्या डीआर साईडला घ्यायचे. पण यावर काय ऍडजस्टमेंट आहे का? ऍडजस्टमेंट नाही, परंतु ट्रायल बॅलन्सच्या सीआर साईडला पहा. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला पहा, परचेस रिटर्न दिले का? दिले का? दिलेला आहे. त्यामुळे परचेसचा अमाऊंट काय करायचे? इनर कॉलम मध्ये लिहायचे. या ठिकाणी आपण घेतले बघा टू परचेस किती आहे? 1,48,000 रुपये इनर कॉलम मध्ये. त्यामधून काय लेस करायचंय? परचेस रिटर्न. काय करायचं आपल्याला? लेस करायचं. मग परचेस रिटर्न कुठे असणार? ट्रायल बॅलन्सच्या शेअर साईडला असते. म्हणजे काही आपण माल जर परचेस केला असेल आणि तो माल जर समजा आपला आवडला नसेल किंवा खराब असेल, ठीक आहे, तो काय करायचा आपण? म्हणजे परत केल्याच्या नंतर त्याला काय म्हणतात? परचेस रिटर्न म्हणतात. मग परचेस रिटर्न काय करतात? परचेस मधून लेस करतात. मग त्याचा अमाऊंट किती आहे बघा? 4000 रुपये दिला आहे. ते 4000 रुपये ठिकाणी आपण काय केले? लेस केले परचेस रिटर्न म्हणून. तर बाहेर किती आला ऑर्डर कॉलम मध्ये? 1,44,000. ओके. पुढचं काय बघा? मोटार कार. पुढचं काय आहे? मोटार कार. आता मोटार कार एक प्रकारची काय आहे? ऍसेट आहे. ऍसेट असल्यामुळे साहजिकच आहे की मोटार कारचा इफेक्ट कुठं होणार? बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. मोटार कारचा आपण इफेक्ट केला आहे या ठिकाणी बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. मोटार कार किती आहे? 68,000 रुपये. डायरेक्ट आपण काय केले? आउटर कॉलम मध्ये घेतले. का? तर यावर कसल्याही प्रकारचे काय नाही? ऍडजस्टमेंट नाही. ओके. पुढे पहा, मशिनरी. पुढे काय आहे? मशिनरी आहे. आता मशिनरी एक प्रकारची काय आहे? ऍसेट आहे. ऍसेट असल्यामुळे मशिनरीचा इफेक्ट कुठं होणार? बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला होणार. मग बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला मशिनरी घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती रक्कम, त्याचा अमाऊंट जे आहे ते अमाऊंट इनर कॉलम मध्ये घ्यायचे का आउटर कॉलम मध्ये घ्यायचे? हे कशावर डिपेंड आहे? त्यावर काही ऍडजस्टमेंट विचारले का नाही यावर डिपेंड आहे. ऍडजस्टमेंट विचारली का? ठीक आहे, का तर आपण टिक मार्क केला आहे पहा, त्यामुळे आपल्याला समजेल की त्यावर काय आहे? ऍडजस्टमेंट आहे. मशिनरीवर ऍडजस्टमेंट किती नंबरची आहे पहा? मशिनरीवर ऍडजस्टमेंट आहे बघा सेकंड नंबरची. 2 नंबरची ऍडजस्टमेंट आहे पहा काय? डेप्रिशिएट बिल्डिंग अँड मशिनरी ऍट 5% अँड 3%. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी बिल्डेबल आणि मशिनरीवर डेप्रिशिएशन विचारलेलं आहे. ठीक आहे, डेप्रिशिएशन आपल्याला काय करायचं ठिकाणी? लेस करायचे. कारण डेप्रिशिएशन म्हटल्याच्या नंतर डेप्रिशिएशन हा एक प्रकारचा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतो आणि हा व्यवसायाचा म्हणजे एकंदरीत आपल्या व्यवसायाचे एक प्रकारे काय असते? ते नुकसान असते. ठीक आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मशिनरी जी आहे त्या मशिनरीवर आपल्याला काय करायचं आहे? डेप्रिशिएट करायचं आहे. डेप्रिशिएशन करायचंय. किती पर्सेंट करायचंय? 3% करायचे बघा. कारण बिल्डिंगवर किती पर्सेंट विचारले? 5% विचारले आणि मशिनरीवर किती आहे? 3%. या ठिकाणी काय करा? अगोदर वर्किंग नोट मध्ये मशिनरीचा अमाऊंट लिहा. किती आहे? 1,14,800 गुणिले 3 भागिले 100. ओके. हे 2 शून्य कटले, 2 शून्य कटले. 3 8 24 ला 4 हात आले 2. 3 चौक 12 आणि 2 14. 14 ला 4 हात आले 1. 3 1 3 आणि 1 4 आणि 3 1 3. म्हणजे मशिनरीवर जे काय डेप्रिशिएशन आले ते डेप्रिशिएशन किती आले? 3,444.
मग काय करायचे, मशिनरीचा अमाऊंट जे आहे ते इनर कॉलम मध्ये लिहायचे बॅलन्स शीटच्या ऍसेटला. मग आपण मशिनरीचा अमाऊंट घेतले बघा या ठिकाणी इनर कॉलम मध्ये 1,14,800. त्यामधून डेप्रिशिएशन काय करतात, लेस करतात. पण यासाठी काय करा की अगोदर ऍडजस्टमेंट बघायचं, सोल्युशन कसं करायचं ते. डेप्रिशिएशन म्हटल्याच्या नंतर किती इफेक्ट होणार, 2 इफेक्ट. फर्स्ट इफेक्ट काय सांगितलंय की बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला पर्टिक्युलर ऍसेट मधून काय करा, लेस करा. कुठं, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला पर्टिक्युलर ऍसेट मधून काय करा, लेस करा. आणि दुसरा इफेक्ट काय सांगितलंय, पीएल अकाउंटच्या डीआर साइडला शो करा. म्हणजे पीएल अकाउंटच्या डीआर साइडला काय करा, दर्शवा. ओके, आपण त्या ऍडजस्टमेंट नुसारचा इफेक्ट करूया. फर्स्ट इफेक्ट काय करायचा आहे, मशिनरी मधून लेस करायचे. या ठिकाणी आपण लेस, तर या ठिकाणी बघा आपण मशिनरी मधून हे डेप्रिशिएशन काय केले, लेस केले 3%, 3,444. लेस केल्याच्या नंतर आउटर कॉलम मध्ये त्याचा अमाऊंट किती येईल, 1,11,356. त्या मशिनरीचा अमाऊंट आउटर कॉलम मध्ये किती येईल, 1,11,356. हे झाला डेप्रिशिएशनचा फर्स्ट इफेक्ट. आता याचा दुसरा इफेक्ट, सेकंड इफेक्ट कुठं होणार, पीएल अकाउंटच्या डीआर साइडला. मग पीएल अकाउंटच्या डीआर साइडला आपण इफेक्ट केलाय पहा की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, याच्या डेबिट साइडला टू डेप्रिशिएशन ऑन मशिनरी किती आहे, 3,444. ठीक आहे. डायरेक्ट आपण हे आउटर कॉलम मध्ये घेतले तरी चालतात आणि इनर कॉलम मध्ये अजून कोणत्या ऍसेट वरचं काही डेप्रिशिएशन असेल त्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून बाहेर घेतलं तरी आउटर कॉलम मध्ये घेतलं तरी हे चालते. या ठिकाणी आपण काय केले, इनर कॉलम मध्ये घेतले कारण आणखी एका ऍसेट वर डेप्रिशिएशन आहे, दोन्हीचं कॅल्क्युलेशन करून आपण बाहेर घेऊ शकता. डायरेक्ट तुम्ही बाहेर घेतलं आउटर कॉलम मध्ये घेतलं तरी चुकत नाही. ओके, या ठिकाणी आपण इफेक्ट केलाय बघा टू डेप्रिशिएशन ऑन मशिनरी किती आहे, 3,444. इथपर्यंत झालं. ठीक आहे. आता पुढचं पहा, ऑडिट फी. पुढे काय आहे, ऑडिट फी. आता ऑडिट फी म्हटल्याच्या नंतर हे एक प्रकारचा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. एक प्रकारचा काय आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असल्यामुळे याचा इफेक्ट कुठं होणार, पीएल अकाउंटच्या डीआर साइडला. या ठिकाणी आपण परिणाम केला बघा, सूट केला बघा. टू ऑडिट फी किती रुपये आहे, 1,200 रुपये. 1,200 आहे ना. ओके, 1,200 डायरेक्ट आपण काय केले, आउटर कॉलम मध्ये घेतले. काय तर तेव्हा कसल्याही प्रकारचे काय नाही, ऍडजस्टमेंट नाही. नेक्स्ट युअर काय आहे, सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्नचा आपण इफेक्ट केला बघा, या ठिकाणी केला. या ठिकाणी की रिटर्न आपण 2,000 रुपये काय केले आहेत, लेस केले आहेत. त्यानंतर पुढचं काय आहे, डिस्काउंट. पुढचं काय आहे, डिस्काउंट. आता हे जे डिस्काउंट आहे की ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला आले, म्हणजे काय आहे, पेड केलेली डिस्काउंट आहे. हे एक प्रकारचं काय आहे, एक्सपेन्सेस आहे. आता एक्सपेन्सेस असल्यामुळे साहजिकच आहे त्या डिस्काउंटचा इफेक्ट कुठं होणार, पीएल अकाउंटच्या डेबिट साइडला. या ठिकाणी आपण पीएल अकाउंट आहे म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, याच्या डेबिट साइडला आपण इफेक्ट केलाय टू डिस्काउंट. त्याचा अमाऊंट किती आहे, 2,300 रुपये. डिस्काउंटचा अमाऊंट किती आहे, 2,300. इथपर्यंत झालं. पुढे पहा, पुढचं काय आहे, बिल्डिंग. बरोबर आहे. आता बिल्डिंग एक प्रकारचे काय आहे, ऍसेट आहे. आता बिल्डिंग एक प्रकारचे ऍसेट असल्यामुळे साहजिकच आहे बिल्डिंगचा इफेक्ट कुठं होणार, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला होणार. कुठं होणार, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. परंतु हे बिल्डिंगचा अमाऊंट जे आहे इनर कॉलम मध्ये लिहायचं का आउटर कॉलम मध्ये लिहायचं, हे कशावर डिपेंड आहे, त्यावर काही ऍडजस्टमेंट विचारली का पाहायचं. ऍडजस्टमेंट विचारल्या बघा, सेकंड नंबरची ऍडजस्टमेंट आहे त्याच्यावरती आहे का. म्हणून काय करा, बिल्डिंग काय करायची, इनर कॉलम मध्ये घ्यायची. किती रुपये आहे, 75,000 रुपये आहे. 75,000 आपण काय केले, इनर कॉलम मध्ये घेतली. इनर कॉलम मध्ये घेतल्याच्या नंतर त्यावर ऍडजस्टमेंट किती नंबरची आहे, 2 नंबरची आहे. काय ऍडजस्टमेंट बघा, डेप्रिशिएट बिल्डिंग अँड मशिनरी ऍट 5% अँड 3%. म्हणजे या ठिकाणी बिल्डिंग वरचे डेप्रिशिएशन विचारले ते किती पर्सेंट आहे, 5% आहे. आता 5% डेप्रिशिएशन कसं काढायचं, सोपं आहे. बिल्डिंगचा अमाऊंट किती आहे, 75,000 गुणिले 5 भागिले 100 म्हणजे 75,000 गुणिले 5 भागिले 100. बघा, हे शून्य कटले, हे शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 5 शून्य 0, 5 5 25 ला 5 हातचा आले 2, 5 7 35, 35 आणि 2 37. मग या ठिकाणी जे बिल्डिंग वर डेप्रिशिएशन यायले ते किती यायले, 3,750. आता डेप्रिशिएशन म्हटल्याच्या नंतर हे डेप्रिशिएशनची इफेक्ट किती होणार, 2 होणार. फर्स्ट इफेक्ट पहा तुम्ही काय सांगितलंय, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला रिलेटेड ऍसेट मधून काय करा, लेस करा.
डेप्रिसिएशनचा फर्स्ट इफेक्ट काय सांगितलाय, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला रिलेटेड असलेल्या ऍसेट मधून काय करा, लेस करा. म्हणजे पर्टिक्युलर ऍसेट मधून काय करायचे, लेस करायचे. आणि दुसरा इफेक्ट काय सांगितलाय, पीएल अकाउंटच्या डेबिट साइडला शो करा. म्हणजे पीएल अकाउंटच्या डेबिट साइडला काय करा, दर्शवा. ओके, आता आपण याचा काय करूया, फर्स्ट इफेक्ट करूया. कुठं, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. किती रुपये आले कसा डेप्रिसिएशन, 3750. या ठिकाणी पहा तुम्ही, आपण बिल्डिंग घेतलेली आहे, किती आहे, 75,000 रुपये. 75,000 मधून लेस डेप्रिसिएशन 5%, 3750 लेस केल्याच्या नंतर आउटर कॉलम मध्ये किती येतात, 71,250. हे बिल्डिंगचा अमाउंट आउटर कॉलम मध्ये किती कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर 71,250. म्हणजे डेप्रिसिएशनचा फर्स्ट इफेक्ट झाला. की डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट कुठे होणार, पीएल अकाउंटच्या डीआर साइडला. या ठिकाणी आपण पीएल अकाउंट आहे, पीएल अकाउंटच्या डीआर साइडला परिणाम केला बघा, इफेक्ट केला बघा. टू डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग किती आहे, 3750. ओके, टू डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग किती आहे, 3750. डायरेक्ट दोन्हीचा आपण काय केलं, या ठिकाणी ऍडिशन केलं. या ठिकाणी ऍडिशन केल्यानंतर बाहेर किती आले, 7194. म्हणजे डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये आपण दोन्ही डेप्रिसिएशनची कॅल्क्युलेशन करून आपण बाहेर घेतलेला आहे, 7194. ओके, इथपर्यंत झाले. आता पुढचं पहा, कॅश ॲट बँक. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला पहा, कॅश ॲट बँक. आता कॅश ॲट बँक एक प्रकारची काय आहे, ऍसेट आहे. ऍसेट असल्यामुळे साहजिकच आहे कॅश ॲट बँकचा इफेक्ट कुठे होणार, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. ही बॅलन्स शीट आहे, ही डेबिट साइड, ही कोणती, ऍसेट साइड. मग ऍसेट साइडला आपण ठिकाणी इफेक्ट केला बघा, कॅश ॲट बँक किती आहे, 12,000 रुपये. डायरेक्ट आपण काय केले, आउटर कॉलम मध्ये घेतले. ओके, नेक्स्ट घेऊन काय आहे, 10% इन्व्हेस्टमेंट. नेक्स्ट काय आहे, 10% इन्व्हेस्टमेंट. ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलं का, इन्व्हेस्टमेंट बद्दल नाही सांगितलं. परंतु ट्रायल बॅलन्स मध्येच इनर कॉलम मध्ये सांगितलेलं आहे किती पर्सेंट, 10%. जी काही समजा इन्व्हेस्टमेंट जी केलेली आहे ती किती पर्सेंट केलेली आहे, समजा 10% ने. मग काय करायचे, या इन्व्हेस्टमेंटवर इंटरेस्ट काढायचे. इन्व्हेस्टमेंटवर काय करायचे, इंटरेस्ट काढायचे. किती पर्सेंट ना, 10%. आता 10% ने इन्व्हेस्टमेंट कसं करायचं, इंटरेस्ट कसं काढायचं पहा. यावर काय करा, इन्व्हेस्टमेंट जे आहे, इन्व्हेस्टमेंट एक प्रकारची ऍसेट आहे, त्यामुळे बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला इनर कॉलम मध्ये अगोदर इफेक्ट करून घ्या. 10% इन्व्हेस्टमेंट, 20,000 रुपये आपण काय केले, इनर कॉलम मध्ये घेतले. आता त्यावरती काय करायचंय, 10% इंटरेस्ट काढायचे. काय करायचंय, 10% इंटरेस्ट. आता इंटरेस्ट कसं काढायचं पहा, किती आहे रक्कम, 20,000 गुणिले 10 भागिले 100. हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला. किती आले, 2,000 रुपये. इंटरेस्ट किती आले, 2,000 रुपये. मग समजा या ठिकाणी जर हे इंटरेस्ट आहे, जर समजा कोणत्याही ऍसेटवर जर इंटरेस्ट असेल, कोणत्याही ऍसेटवर जर काय असेल, इंटरेस्ट असेल, तर त्या इंटरेस्टचे इफेक्ट किती होणार, 2 होणार. ऍसेटवर असलेल्या इंटरेस्ट इफेक्ट किती होणार, 2 होणार. फर्स्ट इफेक्ट काय सांगितलंय पहा, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला रिलेटेड ऍसेट मधून काय करा, ऍड करा. बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला रिलेटेड ऍसेट मध्ये काय करा, ऍड करा. आणि दुसरा इफेक्ट काय सांगितला, सेकंड इफेक्ट, की पीएल अकाउंटच्या सीआर साइडला दर्शवा. म्हणजे पीएल अकाउंटच्या क्रेडिट साइडला दर्शवा. मग आपण काय करूया, हे 2,000 रुपये जे आहेत बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला इन्व्हेस्टमेंट मध्ये काय करूया, ऍड करूया. या ठिकाणी आपण केलं बघा, ऍड इंटरेस्ट किती रुपये, 2,000. 2,000 ऍड केल्याच्या नंतर बाहेर आउटर कॉलम मध्ये किती येणार, 22,000 रुपये. मग ही ऍडजस्टमेंट आपण सोडवली. समजा ही सोडल्याच्या नंतर हे 2,000 रुपयाची इंटरेस्ट आहे, या ऍसेट वरचा इंटरेस्ट, याचा दुसरा इफेक्ट. आता इंटरेस्ट, ऍसेट वरचे इंटरेस्ट म्हटल्याच्या नंतर हे एक प्रकारचं इन्कम असते. हे एक प्रकारचं काय असते, इन्कम असते. म्हणून पीएल अकाउंटच्या सीआर साइडला त्याचा दुसरा इफेक्ट करायचा आहे. मग पीएल अकाउंटच्या सीआर साइडला आपण लिहिले बघा, बाय इंटरेस्ट किती रुपये, 2,000 रुपये. ओके, बाय इंटरेस्ट किती रुपये लिहिले आहेत आपण, 2,000 रुपये लिहिलेले आहे. इथपर्यंत झालं. आता पुढचं पहा, ऍडव्हर्टाइजमेंट. पुढे काय आहे, ऍडव्हर्टाइजमेंट. आता ऍडव्हर्टाइजमेंट एक प्रकारचा काय आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. एक प्रकारचा काय आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. परंतु ब्रॅकेट मध्ये काय सांगितले पहा, पेड फॉर 9 मंथ्स. आणि त्याचा अमाउंट किती दिले, 4,500. या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट जे आहे यावर देखील काय केली आहे, इनर कॉलम मध्ये ऍडजस्टमेंट विचारलेली आहे बघा.
ठीक आहे. आता ऍडजस्टमेंट काय आहे की 9 मंथ, म्हणजे या ठिकाणी त्यांनी जी ऍडव्हर्टाइजमेंट पेड केली आहे ती फक्त किती मंथची पेड केली आहे? 9 मंथची. आपल्याला माहिती आहे फायनान्शियल इयर म्हटल्याच्या नंतर या फायनान्शियल इयर मध्ये टोटली मंथ किती असतात? 12 असतात. मग या 12 मंथ पैकी त्यांनी फक्त किती मंथची दिली आहे? 9 मंथची दिली आहे. किती दिली आहे? 4500. मग एक काम करा, ऍडव्हर्टाइजमेंट जे आहे पीएल अकाउंटच्या डीआर साइडला, कुठं? पीएल अकाउंटच्या डीआर साइडला इनर कॉलम मध्ये लिहा. मग पीएल अकाउंटच्या डीआर साइडला आपण ठिकाणी काय केले बघा, टू ऍडव्हर्टाइजमेंट किती लिहिली आहे? 4500 इनर कॉलम मध्ये लिहिलेली आहे. ओके. ऍडव्हर्टाइजमेंट आपण कुठे लिहिली? पीएल अकाउंटच्या डीआर साइडला इनर कॉलम मध्ये आपण घेतलेली आहे. आता त्यावरती ऍडजस्टमेंट जी आहे ते ऍडजस्टमेंट खूप सोपी आहे बघा. या ठिकाणी पेड किती महिन्याची केली आहे? 9 महिन्याची पेड केली आहे. म्हणजे अजूनही फायनान्शियल इयरचा पूर्ण कालावधी जो असतो किती महिन्याचा असतो? 12 महिन्याचा असतो. तिने दिले किती महिन्याची? 9 महिन्याची. म्हणजे अजून किती महिन्याची पेड करायची राहिली? 3 महिन्याची पेड करायची राहिलेली आहे. मग 3 महिन्याची पेड करायची कसे करायचे ते पहा. ऍडव्हर्टाइजमेंटचा अमाउंट किती आहे? 4500. ठीक आहे. दिलाय किती मंथची? 9 मंथची दिलेली आहे. मग काय करा, त्याला 9 मंथनं डिवाइड करा. ओके. 9 1 9 9 5 45 9 0 0 9 0 0. किती रुपये आलेत 1 मंथचे? 500 रुपये. हे 500 रुपये जे आलेत ते किती मंथचे आहेत? 1 मंथचे आहेत. मग काय करायचंय, अजून आपल्याला पेड किती महिन्याचं करायचं राहिले? 3 मंथचं पेड करायचं राहिलेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी काय करायचे? 500 गुणिले 3 म्हणजे किती किलो? 1500. आता या ठिकाणी हे जे 1500 रुपये ऍडव्हर्टाइजमेंटचे आलेले आहेत ते किती मंथचे आहेत? 3 मंथचे आले आहेत, 3 मंथचे आले आहेत. हे काय करायचे? पेड करायचे. पेड करायचे याचा अर्थ हे कोणता एक्सपेन्सेस आहे? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे. हे कोणता एक्सपेन्सेस आहे? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हटल्याच्या नंतर त्याचे इफेक्ट किती होणार? 2 इफेक्ट. फर्स्ट इफेक्ट काय सांगितलंय पहा, ट्रेडिंग अँड पीएल अकाउंटच्या डेबिट साइडला. कुठं? ट्रेडिंग अँड पीएल अकाउंटच्या म्हणजेच काय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला रिलेटेड एक्सपेन्सेस मध्ये काय करा? ऍड करा. रिलेटेड एक्सपेन्सेस मध्ये काय करा? ऍड करा. आणि सेकंड इफेक्ट काय सांगितलंय? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला शो करा. कुठं? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला दर्शवा. मग आपण काय करूया? फर्स्ट इफेक्ट किती आहे ते? 1500 आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे, आउटस्टँडिंग ऍडव्हर्टाइजमेंट आहे. मग काय करायचंय? ऍडव्हर्टाइजमेंटची आपण रक्कम काय केली आहे? इनर कॉलम मध्ये घेतलेली आहे 4500. त्यामध्ये ऍड आउटस्टँडिंग फॉर 3 मंथ. आउटस्टँडिंग फॉर 3 मंथ किती आहे? 1500. 1500 ऍड केल्याच्या नंतर आउटर कॉलम मध्ये किती येतात? 6000 रुपये येतात. हे झाला फर्स्ट इफेक्ट. कशाचा? आउटस्टँडिंग ऍडव्हर्टाइजमेंटचा. ओके. याचा दुसरा इफेक्ट कुठे होणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपल्या ठिकाणी लिहिले बघा, आउटस्टँडिंग ऍडव्हर्टाइजमेंट. ओके. किती मंथचा आहे? हे 3 मंथचा आहे. डायरेक्ट आपण आउटर कॉलम मध्ये घेतले 1500. हे झालं ऍडव्हर्टाइजमेंटचं. ओके. यानंतर ट्रायल बॅलन्सच्या डीआर साइडलाच पहा, शेवटचं पद आहे रॉयल्टी. शेवटचं पद काय आहे? रॉयल्टी. आता रॉयल्टी एक प्रकारचा काय आहे? डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस असल्यामुळे त्या रॉयल्टीचा इफेक्ट कुठं होणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डीआर साइडला. आता हे जे मी पद सांगायलो हे डायरेक्ट सांगत नाही मी, का तुम्हाला जे काही परफॉर्मे दिले आहेत मी, ट्रेडिंग अकाउंट, पीएल अकाउंट आणि बॅलन्स शीट. ठीक आहे. ते परफॉर्मे तुम्ही पाहून घ्या, का तर तुम्ही जे परफॉर्मे पाहिले असतील तरच तुम्हाला हे समजून घेण्यास काय होईल? मदत होईल आणि लवकर समजेल. ओके. रॉयल्टीचा इफेक्ट आपण केलाय ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. टू रॉयल्टी किती आहे? 3000 रुपये आउटर कॉलम मध्ये आपण घेतलेले आहे. आतापर्यंत आपण इफेक्ट केलेत हे ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडचे पद झाले. ओके. हे ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडचे पद होते. आता काय करायचंय? ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला बघा, शेअर साइडला फर्स्ट पद कोणतं आहे? म्हणजे पहिलं पद कोणतं आहे? जनरल रिझर्व्ह. पहिलं काय आहे? जनरल रिझर्व्ह. आता जनरल रिझर्व्ह म्हटल्याच्या नंतर ही एक प्रकारची काय? लायबिलिटी आहे. एक प्रकारची काय आहे? लायबिलिटी आहे. म्हणून याचा इफेक्ट डायरेक्ट कुठे होणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला होणार. आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला इफेक्ट केला पहा, जनरल रिझर्व्ह किती? 14500. जनरल रिझर्व्ह 14500. इथपर्यंत झालं. ओके. नेक्स्ट घेऊन काय आहे बघा? कॅपिटल. नेक्स्ट काय आहे? कॅपिटल. आता कॅपिटल या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? कॅपिटल जे आहे
म्हणजे दोन्ही पार्टनर्सचे जे कॅपिटल आहे ते बॅलन्स शीटच्या लिएबिलिटी साइडला व्यवस्थित लिहायचं स्ट्रक्चर नुसार. ओके, आता बॅलन्स शीटच्या लिएबिलिटी साइडला हे कॅपिटल लिहित असताना एक काम करा, अगोदर लिहायचं बघा या ठिकाणी फर्स्ट पार्टनर्स कोण आहे, दया आहे. या ठिकाणी बघा कॅपिटल दया, दयाचं जे कॅपिटल आहे ते काय करायचे, इनर कॉलम मध्ये घ्यायचे. किती आहे, 1,60,000. ओके, 1,60,000 लिहिल्याच्या नंतर खाली काही ब्लँक जागा सोडायची, बरोबर, का तर बाकीच्या काही ऍडजस्टमेंट असतील त्यांचे इफेक्ट करण्यासाठी. मग 4 ते 5 वेळी तुम्ही ब्लँक जागा सोडू शकता. ओके, त्यानंतर दुसरा जे पार्टनर्स आहे कोण आहे, क्षमा. मग क्षमाचं कॅपिटल किती आहे, 1,20,000. ते पण आपण काय केलं आहे, इनर कॉलम मध्ये घेतलेलं आहे. ओके, आता काय करायचंय, हे झालं कॅपिटल. आता पुढचं पद बघा, ह्याच्यावर जे काही ऍडजस्टमेंट असतील त्या आपण नंतर सोडवायच्या. पुढे पहा, पुढे काय सांगितलंय, क्रेडिटर्स. पुढे काय आहे, क्रेडिटर्स. आता क्रेडिटर्सचा इफेक्ट कुठं होणार, बॅलन्स शीटच्या लिएबिलिटी साइडला होणार. कुठं होणार, बॅलन्स शीटच्या लिएबिलिटी साइडला. ही आहे बॅलन्स शीट, ही लिएबिलिटी साइड आणि ही कोणती साइड, ऍसेट साइड. मग लिएबिलिटी साइडला आपण काय केलं, इफेक्ट केला आहे बघा, क्रेडिटर्स किती आहे, 98,000 रुपये डायरेक्ट आपण काय केले, आउटर कॉलम मध्ये घेतले. का तर त्यावर कसल्याही प्रकारची काही नाही ऍडजस्टमेंट नाही. त्यानंतर पुढे काय आहे, आरडीडी. ह्याचा आपण इफेक्ट केलाय, ही ओल्ड आरडीडी असते. त्यानंतर सेल्स, याचा पण आपण इफेक्ट केलाय. त्यानंतर आहे बघा आउटस्टँडिंग वेजेस. आता जर असे काही समजा ट्रायल बॅलन्स मध्ये असे काही ऍडजस्टमेंट येत असेल, त्याचा इफेक्ट फक्त किती होणार, एकच होणार, तो पण डायरेक्ट कुठं, बॅलन्स शीटलाच. आता हे आउटस्टँडिंग वेजेस आहे. आउटस्टँडिंग वेजेस म्हटल्याच्या नंतर त्याचा डायरेक्ट इफेक्ट कुठं होणार, बॅलन्स शीटच्या लिएबिलिटी साइडला. मग बॅलन्स शीटच्या लिएबिलिटी साइडला आपण या ठिकाणी इफेक्ट केला, पहा आउटस्टँडिंग वेजेस किती रुपये आहेत, 700 रुपये डायरेक्ट आपण आउटर कॉलम मध्ये घेतले. इथपर्यंत झालं. पुढे काय आहे, परचेस रिटर्न. याचा आपण इफेक्ट केलाय. आणि शेवटचं काय आहे बघा, डिस्काउंट. आता हे जे डिस्काउंट आहे, ही डिस्काउंट म्हणजे ट्रायल बॅलन्स कुठे आले, क्रेडिट साइडला आले, शेअर साइडला आले. म्हणजे एक प्रकारचं काय आहे, इन्कम आहे. इन्कम असल्यामुळे पीएल अकाउंटच्या म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कोणत्या साइडला येणार, शेअर साइडला येणार. मग आपण या ठिकाणी बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या शेअर साइडला बाय डिस्काउंट किती आहे, 1,800 रुपये. ओके, अशा प्रकारे आपण ट्रायल बॅलन्स मध्ये जे काही पद होते त्यांचे काय केलेले आहेत, इफेक्ट केलेले आहे. आता आपल्याला काय करायच्या, ज्या ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे, ज्या ऍडजस्टमेंट आहेत त्या ऍडजस्टमेंट आपल्याला सॉल्व्ह करायच्या. ओके, फर्स्ट ऍडजस्टमेंट पहा. पहिली ऍडिशनल इन्फॉर्मेशन, क्लोजिंग स्टॉक 40,000 रुपये. क्लोजिंग स्टॉक किती आहे, 40,000. आता क्लोजिंग स्टॉक म्हटल्याच्या नंतर या क्लोजिंग स्टॉक एक प्रकारची काय ऍडजस्टमेंट आहे, जे परिणाम किती, याचे इफेक्ट किती होतात, 2 होतात. पहा तुम्ही, क्लोजिंग स्टॉक फर्स्ट इफेक्ट कुठे सांगितलाय, ट्रेडिंग अकाउंटच्या शेअर साइडला शो करा. ट्रेडिंग अकाउंटच्या कोणत्या साइडला, शेअर साइडला. आणि सेकंड इफेक्ट काय सांगितलेला आहे, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला शो करा. कुठं, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. ओके, मग आपण त्या क्लोजिंग स्टॉकचा इफेक्ट करूया. फर्स्ट इफेक्ट पहा, या ठिकाणी आपण केलाय बाय क्लोजिंग स्टॉक किती रुपये, 40,000. हे झाला फर्स्ट इफेक्ट. ओके, आता यानंतर याचा क्लोजिंग स्टॉकचा सेकंड इफेक्ट कुठं होणार, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला होणार. या ठिकाणी आपण बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला केल्या, पहा क्लोजिंग स्टॉक किती रुपये, 40,000 रुपये. ओके, ही झाली पहिली ऍडजस्टमेंट. ओके, त्यानंतर सेकंड नंबरची ऍडजस्टमेंट आपण सॉल्व्ह केली का, सॉल्व्ह केली आहे पहा डिप्रिशिएशनची. तर थर्ड नंबरची ती पण आपण सॉल्व्ह केली आहे. ठीक आहे, तर आपण 3 ऍडजस्टमेंट पाहिल्या. चौथी ऍडजस्टमेंट पहा. चौथी काय, गुड्स वर्थ 1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज was not entered in the books of accounts. म्हणजे गुड्स वर्थ 1,000 टेकन बाय दया. या ठिकाणी दया नावाचे पार्टनर्स आहे, हिने काय केले, पर्सनल यूज साठी, बरोबर आहे ना, पर्सनल यूज साठी काही गुड्स घेतलेले आहे. ओके, परंतु त्याची काय केली नाही, अकाउंट्स मध्ये एंट्री केलेली नाही. मग जर समजा एखाद्या पार्टनर्सनं जर काही ड्रायव्हिंग केलेली असेल, एखाद्या पार्टनर्सनं काही जर पर्सनल यूज साठी काही ड्रायव्हिंग केलेली असेल, तर याचे इफेक्ट किती होणार, 2 होणार. फर्स्ट इफेक्ट पहा तुम्ही काय सांगितलंय, ट्रेडिंग अकाउंटच्या शेअर साइडला शो करा. फर्स्ट इफेक्ट काय सांगितलेला आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या शेअर साइडला शो करा. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लिएबिलिटी साइडला, कुठं, बॅलन्स शीटच्या लिएबिलिटी साइडला रिलेटेड पार्टनर्सच्या कॅपिटल म्हणून काय करा, लिस्ट करा. बॅलन्स शीटच्या लिएबिलिटी साइडला जे काही पर्टिक्युलर पार्टनर्स आहे, ठीक आहे, रिलेटेड पार्टनर्स आहे, त्या पार्टनर्सच्या कॅपिटल मध्ये काय करा,
लेस करा। ओके, आता आपण काय करूया, त्याचा पहिला इफेक्ट कशाचा, दयाची काय पर्सनल ड्रायव्हिंग आहे, ठीक आहे, पर्सनल यूज साठी काय ड्रायव्हिंग केली आहे गुड्सची, ठीक आहे। त्याचा फर्स्ट इफेक्ट पाहत या ठिकाणी आपण घेतलंय बघा, बाय गुड्स टेक ओव्हर बाय दया। ओके, किती आहे 1000 रुपये, म्हणजे पर्सनल यूज साठी केले आहेत ते 1000 रुपये डायरेक्ट आपण काय केले, ट्रेडिंग अकाउंटच्या शेअर साइटला घेतले। किती रुपये घेतले, 1000 बाय गुड्स टेक ओव्हर बाय दया फॉर पर्सनल यूज, किती रुपये 1000। हे झालं ट्रेडिंग अकाउंटच्या शेअर साइटला फर्स्ट इफेक्ट। आता याचा दुसरा इफेक्ट कुठे होणार, बॅलन्स शीटच्या लिएबिलिटी साइटला दयाच्या कॅपिटल मधून काय करायचे, लेस करायचे। जर समजा आपण जर कॅपिटल अकाउंट स्पेशली उघडला असेल तर डायरेक्ट हे कॅपिटल अकाउंटच्या डेअर साइटला देखील परिणाम करू शकतात। ओके, चुकत नाही, काही अडचण नाही। ओके, पण आपण कॅपिटल अकाउंट ओपन केलेलं नाही, डायरेक्ट आपण बॅलन्स शीट मध्ये काय केले आहेत, इफेक्ट केले आहेत त्यामुळे। ओके, या ठिकाणी पहा, लेस दया पर्सनल यूज। ओके, किती रुपये आहेत, 1000 रुपये आहेत, या ठिकाणी आपण 1000 रुपये दर्शवले या ठिकाणी। ओके, याचा विचार तात्पुरता करू नका तुम्ही, याचा आणि याचा तात्पुरता विचार करू नका, फक्त या ठिकाणी काय करा, दया पर्सनल यूज। ओके, किती रुपये आहेत, 1000 रुपये इनर कॉलम मध्ये आपण लिहून ठेवलेत का, तर नंतर आपल्याला काय करायचे, लेस करायचे, कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर कॅपिटलचं लेस करायचे आहे। ओके, मग दयाने जे काही पर्सनल गुड्स घेतल्या होत्या बरोबर, त्याचे आपण दोन इफेक्ट केले, एक ट्रेडिंग अकाउंटच्या शेअर साइटला आणि दुसरा कॅपिटल मधून काय करायचं आहे, लेस करायचं आहे। ओके, लेस आपण दर्शवलेला आहे, इथपर्यंत झालं। त्यानंतर 5 नंबरची ऍडजस्टमेंट आपण सोडवली, 6 नंबरची ऍडजस्टमेंट आपण सोडवलेली आहे। ओके, इथपर्यंत सर्व काय आपलं झालेलं आहे। आता काय करायचंय, आपल्याला एक एक अकाउंट क्लोज करायचे। मग आता सर्वप्रथम जे ट्रेडिंग अकाउंट आहे हे ट्रेडिंग अकाउंट आपल्याला क्लोज करायचे। मग ट्रेडिंग अकाउंट क्लोज करत असताना सगळ्यात महत्त्वाचं निरीक्षण करायचं की ट्रेडिंग अकाउंटच्या कोणत्या साइडची बेरीज जास्त येणार, कोणत्या साइडचं कॅल्क्युलेशन जास्त येणार। ओके, आता या ठिकाणी पहा, ही आहे ट्रेडिंग अकाउंटची शेअर साइड। ओके, शेअर साइडचं कॅल्क्युलेशन किती आले, 3,30,500। शेअर साइडचं कॅल्क्युलेशन किती आले, 3,30,500। आणि ही जी डेअर साइड आहे, डेबिट साइड, ही डेबिट साइड आहे जे आपण ग्रॉस प्रॉफिट घेतलाय, हे काउंट करू नका, डायरेक्ट तुम्ही जे प्रॉब्लेम सोडवलेला आहे त्यावर तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेशन करून पहा की डेअर साइडची जी काही कॅल्क्युलेशन आहे, डेअर साइडचं कॅल्क्युलेशन यायले बघा 2,21,000 यायले, किती यायले, 2,21,000 रुपये यायले। कोणत्या साइडचं आहे कॅल्क्युलेशन, डेअर साइडचं आहे। मग आपण निरीक्षण जर केलं तर ट्रेडिंग अकाउंटच्या शेअर साइडचं कॅल्क्युलेशन 3,30,500 आणि डेअर साइडचं किती आले, 2,21,000। मग कोणतं कॅल्क्युलेशन जास्त आहे, शेअर साइडचं। मग समजा जर ट्रेडिंग अकाउंटच्या शेअर साइडचं कॅल्क्युलेशन जास्त असेल, ठीक आहे, आणि डेअर साइडचं कॅल्क्युलेशन म्हणजे कमी असेल, जर शेअर साइडचं कॅल्क्युलेशन जास्त असेल आणि डेअर साइडचं कॅल्क्युलेशन कमी असेल तर ट्रेडिंग अकाउंटवर काय होतो, प्रॉफिट होतो। ट्रेडिंग अकाउंटवर प्रॉफिट कधी होणार, जर शेअर साइडचं कॅल्क्युलेशन जास्त असेल आणि डेअर साइडचं कसं असेल, कमी असेल, तर ट्रेडिंग अकाउंटवर प्रॉफिट होतो। त्या प्रॉफिटला काय म्हणायचं, ग्रॉस प्रॉफिट। ट्रेडिंग अकाउंटवर होणाऱ्या प्रॉफिटला काय म्हणतात, ग्रॉस प्रॉफिट। आणि ट्रेडिंग अकाउंटवर लॉस कधी होईल, जर डेअर साइडची कॅल्क्युलेशन जास्त असेल, डेअर साइडचं कॅल्क्युलेशन कसं असेल, जास्त असेल, शेअर साइडचं कॅल्क्युलेशन कसं असेल, कमी असेल। डेअर साइडचं कॅल्क्युलेशन जास्त, शेअर साइडचं कॅल्क्युलेशन कमी, त्यावर त्यावेळेस समजा ट्रेडिंग अकाउंटवर काय होतो, लॉस होतो। त्याला कोणता लॉस म्हणतात, ग्रॉस लॉस म्हणतात। ओके, पण आपला जी प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, हे सॉल्व्ह केलेला प्रॉब्लेम आहे बुक्स मध्ये, तर त्या प्रॉब्लेम मध्ये ट्रेडिंग अकाउंटच्या शेअर साइडचं कॅल्क्युलेशन जास्त आहे आणि डेअर साइडचं कॅल्क्युलेशन कमी आहे, त्यामुळे त्या ट्रेडिंग अकाउंटवर प्रॉफिट होतो। प्रॉफिट किती रुपये होतो, कसा काढायचा ते पहा। शेअर साइडचं कॅल्क्युलेशन किती होतं, 3,30,500, त्यामधून लेस काय करायचे, डेअर साइडचं कॅल्क्युलेशन, लेस 2,21,000 रुपये। 2,21,000 रुपये लेस केल्याच्या नंतर किती रिपोर्ट पहा, 0,0,5। शून्यामधून एक जाते का, नाही जात। इकडे किती झाले, 10 झाले, 10 मधून एक गेला, 9 राहिले। या ठिकाणी 2 राहिले, 2 मधून 2 गेले 0, या ठिकाणी 3 मधून 2 गेले 1 राहिले। म्हणजे या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट जे येईल, ग्रॉस प्रॉफिट, तर जे ग्रॉस प्रॉफिट होता किती होता, 1,09,500। या ठिकाणी आपण लिहिलं पहा, टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड आउट किती आहे, 1,09,500।
मग जर आपण ह्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेअर साईडचं कॅल्क्युलेशन केलं तर इकडे पण कॅल्क्युलेशन किती येईल 3,30,500. इकडचं पण टोटल किती येईल 3,30,500. म्हणजे या ठिकाणी बघा ट्रेडिंग अकाउंट काय केलं आपण टॅली केलं. किती झालं 3,30,500 3,30,500. ओके. आता हे जे ग्रॉस प्रॉफिट आहे त्या ग्रॉस प्रॉफिटचा दुसरा इफेक्ट कुठं होणार पीएल अकाउंटच्या सीआर साइडला होणार. कारण ग्रॉस प्रॉफिट एक प्रकारचं काय असतं इन्कम असते. म्हणून याचा दुसरा इफेक्ट आपण या ठिकाणी केला बघा. हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. सीआर साइडला म्हणजे क्रेडिट साइडला आपण इफेक्ट केलाय बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन किती आहे 1,09,500. डायरेक्ट आपण आउटर कॉलम मध्ये घेतलेले आहे. ठीक आहे. बाय ग्रॉस प्रॉफिट 1,09,500. इथपर्यंत झालं. ठीक. आता काय करायचं आपल्याला ज्या प्रकारे आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज केले त्याच प्रकारे पीएल आता आपल्याला काय करायचे पीएल अकाउंट क्लोज करायचे. पीएल अकाउंट काय करायचे क्लोज करायचे. मग पीएल अकाउंट क्लोज करत असताना काय करा की डेबिट साइड आहे क्रेडिट साइड आहे. मग कोणत्या साइडची कॅल्क्युलेशन जास्त येईल कोणत्या साइडची टोटल जास्त येईल ते पाहायचंय. तर या ठिकाणी पहा जे काही सीआर साइड आहे क्रेडिट साइड पीएल अकाउंटची त्याची टोटल एरिया पहा 1,13,300. सीआर साइडचे कॅल्क्युलेशन आहे ते किती आले 1,13,300. आणि हे जे डीआर साइड आहे डीआर साइडचे जे टोटल आहे पीएल अकाउंटच्या डीआर साइडचे टोटल आले बघा 24,679. 24,679. ओके. आता काय करायचंय ज्या प्रकारे आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज केले त्याच प्रकारे पीएल अकाउंट क्लोज करायचंय. पण यासाठी पहा पीएल अकाउंटच्या कोणत्या साइडचं टोटल जास्त आहे. हे आहे सीआर साइडचं हे आहे डीआर साइडचं. कोणतं कॅल्क्युलेशन जास्त आहे सीआर साइडचं कॅल्क्युलेशन जास्त आहे. मग समजा जर पीएल अकाउंटच्या सीआरचं टोटल जास्त असेल डीआरचं टोटल कमी असेल तर अशा वेळी पीएल अकाउंटवर काय होतो प्रॉफिट होतो. त्या प्रॉफिटला काय म्हणतात नेट प्रॉफिट. ठीक आहे. पीएल अकाउंटवर प्रॉफिट जो होतो कसा होतो पहा सीआर साइडचा अमाउंट जर जास्त असेल सीआर साइड टोटल कसा असेल जास्त असेल डीआर साइडचं टोटल कमी असेल तर अशा वेळी त्या पीएल अकाउंटवर जो प्रॉफिट होतो त्या प्रॉफिटला काय म्हणतात नेट प्रॉफिट म्हणतात. नेट प्रॉफिट कसा करायचा पहा या ठिकाणी लेस करायचे 1,13,300 मधून 24,679 लेस करायचे. त्याले नेट प्रॉफिट किती आलाय 88,621. डीआर साइडला टू नेट प्रॉफिट 88,621. ओके. आता नेट प्रॉफिट जे आहे ते नेट प्रॉफिट आपण कुठे घेतला पीएल अकाउंटच्या डीआर साइडला घेतलाय. आता हे नेट प्रॉफिट काय करायचं आहे डिवाइड करायचं. आता काय करायचं आपल्याला हे नेट प्रॉफिट जो आहे हे नेट प्रॉफिट आपल्याला पार्टनर्स मध्ये डिवाइड करायचं आहे. आता पार्टनर्स मध्ये डिवाइड करत असताना त्या पार्टनरचा जे काही रेशिओ आहे तो रेशिओ कसा आहे इक्वल आहे 1:1 म्हणजे कसा आहे इक्वल आहे. परंतु 88,621 इक्वल प्रमाणात. ठीक आहे. डिवाइड करणे शक्य आहे का शक्य नाही. मग यासाठी काय करा 1 रुपया बाजूला काढून ठेवा. ओके. म्हणजे किती उरतील 88,620 उरतील. 88,620 ला 2 ने डिवाइड करा. 2 नच का कारण पार्टनरचं जे काही रेशिओ आहे किती आहे 1:1 म्हणजे इक्वल आहे रेशिओ. किती पार्टनर्स आहेत 2 पार्टनर्स आहेत म्हणून 2 ने डिवाइड करा. बे 1 बे बे चौक 8 बे चौक 8 बे त्रिक 6 बे 1 बे बे 0 0. म्हणजे या ठिकाणी बघा एक हिस्सा किती आहे 44,310. किती आहे 44,310 44,310. आपण 1 रुपया बाजूला काढला होता. कोणताही 1 रुपया एखाद्या भागीदाराच्या कॅपिटल मध्ये काय करा ऍड करा. आपण काय करू दयाच्या कॅपिटल मध्ये दयाच्या नेट प्रॉफिट मध्ये काय करूया ऍड करूया. या ठिकाणी 1 रुपया ऍड केला याची कॅल्क्युलेशन किती येईल 44,311. ही दयाला आणि 44,310 क्षमाला. म्हणजे लिहून टाकतो आपण इनर कॉलम मध्ये दया 44,311 44,310. आता हे आपण पार्टनर्स मध्ये नेट प्रॉफिट काय केला डिवाइडेड केला. आता या ठिकाणी पीएल अकाउंटच्या डीआर साइडचे कॅल्क्युलेशन देखील किती येईल मग 1,13,300. म्हणजे या ठिकाणी पीएल अकाउंट देखील काय झालं टॅली झालं. आता नेट प्रॉफिटचा दुसरा इफेक्ट कुठं होणार नेट प्रॉफिटचा दुसरा इफेक्ट कुठं होणार बॅलन्स शीटच्या लेफ्ट साइडला होणार. आता बॅलन्स शीटच्या लेफ्ट साइडला इफेक्ट करत असताना या ठिकाणी आपण अगोदर बघा दयांचं कॅपिटल लिहिले किती आहे 1,60,000 ऍड नेट प्रॉफिट 44,311.
ऍड केले का? ओके. नंतर क्षमा यांचं कॅपिटल पहा, कॅपिटल क्षमा 1,20,000 ऍड नेट प्रॉफिट म्हणजे प्लस नेट प्रॉफिट 44,310. आता यांचं कॅपिटलचं कॅल्क्युलेशन करून घ्यायचे पहा. दयांचं कॅपिटल 1,60,000 ऍड नेट प्रॉफिट 44,311. मग यांचं ऍडिशन करून घ्या. किती येईल? 1 1 3 4 6 4 10 शिला 0 हातचा 1 2,04,311 येईल. मग 2,04,311 मधून ही जी दयाची पर्सनल यूज केली ड्रायव्हिंग होती, ठीक आहे ना, काही गुड्स त्यांनी काय केल्या होत्या? ड्राईव्ह केल्या होत्या. या ठिकाणी काय करायचे? लेस करायचे. 2,04,311 मधून 1,000 लेस केल्याच्या नंतर बाहेर किती येतील? 2,03,311. हे झालं दयाच्या कॅपिटलचा जे काही कॅल्क्युलेशन आहे तसं झालं. आता यानंतर क्षमा यांचं कॅपिटल जे आहे त्याचे कॅल्क्युलेशन बघा. 1,20,000 ऍड नेट प्रॉफिट 44,310. याचं कॅल्क्युलेशन किती येईल? 1,64,310. आता इथपर्यंत झाल्याच्या नंतर जी बॅलन्स शीट आहे, बॅलन्स शीटच्या दोन्ही साइडचं कॅल्क्युलेशन करायचं. दोन्ही साइडचं कॅल्क्युलेशन म्हणजे बॅलन्स शीट या ठिकाणी टॅली होणं खूप काय आहे? महत्वाचं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके. आता काय करा? बॅलन्स शीटच्या डेबिट साइडचे टोटल करा, बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडचे टोटल करा. मग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडची टोटल किती येईल? 4,82,321. ऍसेट साइडची किती येईल? 4,82,321. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज दया अँड क्षमा यांचा पहिला सॉल्व्ह केलेला प्रॉब्लेम जो आहे तो तुमच्या समोर मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा माझा पहिलाच प्रयत्न असेल, काही चुका झाल्या असतील, ठीक आहे, परंतु हळूहळू चुका सुधारून तुम्हाला म्हणजे चांगलं लवकरात लवकर कसं समजल अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी थोडंसं उपयुक्त असेल, कारण खास करून मी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत या प्रॉब्लेमचे, ठीक आहे. म्हणजे फाईल अकाउंटचे काही चॅप्टर आहे त्यामध्ये 3 प्रॉब्लेम मी अपलोड केलेले आहेत. आणि हा फर्स्ट प्रॉब्लेम आहे इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी. खास बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले होते की सर तुम्ही मराठी माध्यमांचे व्हिडिओ अपलोड केलेत, परंतु आमच्या इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी देखील काय करा? व्हिडिओ अपलोड करा. तर हा इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी आपला पहिला प्रॉब्लेम असेल, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलचं नाव आहे जिनियस कॉमर्स क्लासेस लोहा. या चॅनलला सबस्क्राईब करा. बरेच विद्यार्थी आपण पाहतो की व्हिडिओ पाहायला परंतु त्यांना सबस्क्राईब करायचं माहिती नाही, ठीक आहे. जे काही लाल सिम्बॉल मध्ये सांगितले आपल्याला सबस्क्राईब, तर त्या सबस्क्राईब बटनाला काय करा? क्लिक करा. आणि जे बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण तुम्ही बेल आयकॉनला क्लिक जर केला तर तुम्हाला आणखी नोटिफिकेशन मिळतील. म्हणजे तुम्हाला म्हणजे पुन्हा आमची व्हिडिओ सर्च करण्याची गरज पडणार नाही, ठीक आहे. डायरेक्ट तुम्हाला नोटिफिकेशन येईल जेव्हा तुम्ही नोटिफिकेशन तेव्हा तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. दुसरा प्रॉब्लेम जो आहे तो आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. ओके, धन्यवाद. घरीच राहा, सुरक्षित राहा.